नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रामध्ये या नवीन शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषय हा कंपल्सरी केलेला आहे। त्याच्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं जे शासनाचा जे आदेश होता पहिलीपासून ते चौथीपर्यंत हिंदी कंपल्सरी करण्याचा, त्या आदेशाची होळी आणि देगलूर येथील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये शिवसेना व मनसे एकत्रित या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी शासनाच्या आदेशाची, शासनाच्या JRची त्या ठिकाणी जाहीररित्या होळी केलेली आहे। त्यासोबतच भाजपचा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर हा नुकताच बळीराजा शेतकऱ्याविषयी अपमानास्पद अरेरावीची भाषा, मुजोरची भाषा वापरून त्याने शेतकऱ्याचा अपमान केला। त्यासोबतच महिलांचा सुद्धा अपमान त्यांनी त्या ठिकाणी केलेला, म्हणून बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन, शासनाच्या आदेशाची होळी आणि बबनराव लोणीकरच्या प्रतिमेचं धन असा संयुक्त कार्यक्रम शिवसेना आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमानानं आम्ही या ठिकाणी हे धनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज पार केलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना एकत्र लढतील का? आता तो विषय राज्य लेवलवरचा आहे। तो विषय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि मनसेचे प्रमुख माननीय श्री राज ठाकरे साहेब हे दोघांच्या युतीची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे। दोघं मिळून युतीचा जो काही आदेश देतील तो आदेश शिवसैनिक, मनसे सैनिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करतील। येणाऱ्या 5 तारखेला मुंबईला सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर हिंदी विषयाच्या विरोधात त्या ठिकाणी मनसे आणि शिवसेनेचा संयुक्त मोर्चा त्या ठिकाणी आहे। हे मोर्चा झाल्यानंतर कदाचित युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं लागतं। सध्या तालुक्यामध्ये पक्षप्रवेश सोहळा जोरात चालू आहे येत्या निवडणुकीसाठी, त्याबद्दल आपण काय म्हणू शकता? आतापर्यंत या पक्षातून त्या पक्षात बेंडकाप्रमाणे कोलंटपुड्या मारणारे मोठे राजकीय नेते होते, आमदार खासदार होते, पण आता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जसं सरदार बदलतील